तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत PM किसान योजनेचे 4,000 या दिवशी सप्टेंबरची तारीख ठरली. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्रांना पण फायदा होईल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, कृपया करून तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. तर चला बघूया. भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे PM किसान आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 17 हप्त्यांचे यशस्वी वितरण झाले असून आता शेतकरी 18व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या लेखात आपण PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि शेतकऱ्यांची पुढील हप्ता मिळवण्यासाठी काय करावे याची चर्चा करू. PM किसान योजनाची ओळख. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 सन्मान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 18व्या हप्त्याची प्रतीक्षा. PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे यशस्वी वितरण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 18व्या हप्त्याकडे लागले आहे. केंद्र सरकारने या हप्त्याचे वितरण लवकरच करण्याचे नियोजन केले आहे, मात्र अद्याप हप्त्याच्या नेमक्या तारखेची घोषणा झालेली नाही. सामान्यतः या योजनेचे हप्ते वर्षातून 3 वेळा दिले जातात, परंतु नेमकी तारीख ही अनेक घटकांवर अवलंबून असते. हप्ता मिळवण्याची महत्त्वाची पावले. 18व्या हप्त्याचे यशस्वी वितरण होण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आधार लिंक करणे. शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत निधीचे वितरण थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केले जाते, त्यामुळे आधार लिंक असणे अनिवार्य आहे. जर आधार लिंक नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. आधार सीडिंग. केवळ आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे पुरेसे नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये आधारित डेबिट ऑप्शन सक्रिय असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की आधार लिंक असूनही डेबिट ऑप्शन बंद असल्यामुळे काही शेतकऱ्यांना योजनेचे हप्ते मिळाले नाहीत. भूमी अभिलेखांची अद्ययावत. शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखाच्या नोंदणी अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील काही हप्त्यांमध्ये असे दिसून आले की ज्या शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख अद्ययावत नव्हते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या भूमी अभिलेखांच्या नोंदी नियमितपणे तपासून अद्ययावत करणे गरजेचे आहे. ई-KYC पूर्ण करणे. प्रत्येक हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची ई-KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-KYC अपूर्ण असल्यास योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे त्यांची ई-KYC अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला असेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो, आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.